नमस्कार, मी योगेश शिंदे। आता आपण काल व्हिडिओ टाकल्याप्रमाणे सगळीकडे व्हायरल केला होता व्हिडिओ या आजींचा। तर त्यांना आमचे माजी पोलीस अधिकारी श्री मधुकर गाताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि बालमत फाउंडेशन यांच्या सहकार्यानं आम्ही आजींना आता आश्रमात नेत आहोत आणि त्यांची एक राहण्याची त्यांना निवारा मिळावा, त्यांना एक चांगलं जीवन मिळावं यासाठी प्रयत्न करतो आहे। आणि त्या अनुषंगाने आता ते आवरावरी करत आहेत। त्यांना साहित्य आता सगळं जे काय असेल ते त्यांना सांगितलं आहे की गोळा करायला सांगितलं आहे, ते गोळा करत आहेत। आणि हा जो KMTचा बस स्टॉप आहे, हा पाहू शकता KMTचा बस स्टॉप आहे, तो ते त्यांना कधीही इथून बाहेर पडू शकतात। म्हणजे त्यांच्या आरोग्याचं प्रश्न असेल किंवा काय असेल तर ते होऊ नये म्हणून आपण त्यांना एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांना एक आश्रमात आपण घेऊन जात आहोत। बॅग घेऊन होता मग व्यवस्थित बसलं ना? नमस्कार,
मी किशोर देशपांडे, सावली केअर सेंटर कोल्हापूर या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम बघत असतो. सावली केअर सेंटर गेल्या 20 वर्षापासून विकलांग किंवा ज्यांना परावलंबित्व आलेलं आहे कुठल्या कारणाने आणि घरी सांभाळणं शक्य नसतं अशा लोकांची शुश्रूषा करण्याचं काम करतं. 15 वर्षापासून आम्ही भिकारीमुक्त कोल्हापूर नावाचा एक प्रकल्प सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत कोल्हापूरच्या रस्त्यांवर विकलांग, मनोरुग्ण असे कोणीही भिकारी जे दिसले तर त्यांना सगळ्यांना आश्रय देण्याचं काम केलं. आत्तापर्यंत 90 लोक आपण तसे उचलून आणलेले आहेत आणि त्यांचं सर्वांगीण संगोपन, ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आजच आमचे ज्येष्ठ मित्र श्री मधुकरराव गाताडे यांचा फोन आला. त्यांनी एक मला व्हिडिओ पाठवला होता आणि कोल्हापूरच्या CBS स्टँडवर एक मायलेकराची जोडी होती की जी त्यांनी त्या बसस्टँडवर आश्रय घेतला होता. त्यांच्या काही कौटुंबिक वादामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागलं होतं. मुलगा पॅरालाइज्ड आहे आणि आई वयस्कर आहेत, साधारण 60-65 वर्षाची आईचं वय आहे. तर अशा त्या दोघांचं आता पावसा पाण्यामध्ये रस्त्यावर यावं लागल्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला होता. तर आत्ताच आम्ही सावलीमध्ये त्यांना दोघांना दाखल करून घेतलेलं आहे आणि त्याचं पुनर्वसन करण्याचाही आमचा मानस आहे. नमस्कार, मी मधुकर गाताडे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, सेवानिवृत्त, मुंबई. सध्या मी कोल्हापूर येथे राहत आहे आणि कोल्हापूरमध्ये असलेलं सावली केअर सेंटरचे श्री किशोर देशपांडे हे माझे वैयक्तिक मित्र आहेत. माझा मित्र योगेश दिंडे हे CBS येथे फिरत असताना त्यांना एक वयोवृद्ध महिला आणि तिचा मुलगा, विकलांग मुलगा दिसला. त्यांनी त्याची चौकशी केली असता काही कौटुंबिक कारणामुळे त्यांना घराबाहेर काढण्यात आलं होतं. ते KMT बसच्या स्टॉपला दोघे राहत होते. आम्ही त्यांची विचारपूस केल्यानंतर देशपांडे साहेबांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं की त्यांना घेऊन या, आम्ही त्यांचा सांभाळ करू. त्याप्रमाणे मी योगेश दिंडे देशपांडे सरांच्याकडे आलो. त्यांनी त्यांना दाखल करून घेतलेलं आहे. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, अशा दिवसामध्ये उघड्यावर त्यांना राहणं योग्य नाही असा मानवीय दृष्टिकोनातून आम्ही विचार करून त्या दोघा, विकलांग मुलगा आणि ती वयस्कर त्याची आई, दोघांना आम्ही सावली केअर सेंटर कोल्हापूर येथे दाखल केलेलं आहे.